आणि आता बघूया आज दिवसभरातले इतर काही बडे मुद्दे। मुद्दा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार यांचा वाद झाल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला खोडा घातल्याने हा वाद झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। या संदर्भातला खास रिपोर्ट आणि चर्चा सुद्धा आपल्याला। भाजप आमदार नितेश राणेंचं प्रक्षोभक वक्तव्य पुन्हा समोर आलंय। नवरात्रीला विरोध केल्यास ईदची मिरवणूक निघणार नाही असं नितेश राणे म्हणाले, त्यामुळे नवा वाद पेटलाय। तर राष्ट्रवादी काँग्रेसने नितेश राणेंवर टीकेची झोड उठवली। पुढचा मुद्दा पश्चिम महाराष्ट्रानंतर आता शरद पवारांनी विदर्भावर लक्ष केंद्रित केलंय। काँग्रेसने सातत्याने ज्या जागा आजवर गमावलेल्या आहेत त्या जागांसाठी शरद पवारांनी प्लॅन 30 आखलाय। हा काय स्पेशल रिपोर्ट त्याच्याबद्दलचा जाणून। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्या सकाळी पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत। दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळाव्याच्या आधी राज ठाकरे ऑनलाईन पद्धतीने मैदानात उतरणार आहेत, त्यामुळे राज ठाकरे उद्या पहिल्यांदा फटाके फोडणार आहेत। आणि शेवटचा मुद्दा छगन भुजबळांच्या विरोधात महाविकास आघाडीनं मोर्चे बांधणी केली आहे। काँग्रेसचे नेते दत्त आव्हाडांनी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची भेट घेतली आहे, त्यामुळे आता भुजबळांचं काय होणार हा सवाल आहे। मंडळी, वर्षभरापूर्वी अजित पवार शरद पवारांची साथ सोडून महायुतीच्या सोबत सरकारमध्ये सहभागी झाले, पण लोकसभा निवडणुकीच्या नंतर अजित पवारांचे वारे फिरलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण त्यांच्या या निर्णयावर म्हणजे त्यांना सोबत घेण्याच्या निर्णयावर पहिला वार झाला संघातून। संघानं सवाल निर्माण केला आणि सगळं खापर त्यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न झाला। दादांना सोबत का घेतलं हे केडरला पटवून देता देता भाजपच्या नेत्यांना सुद्धा घामटा निघाला, पण अजूनही दोन्ही पक्षातले नेते कार्यकर्त्यांचे सूर काही जुळताना दिसत नाहीयेत। आता विधानसभा निवडणुकीची पुढच्या आठवड्याभरात कधी घोषणा होऊ शकते, त्याआधी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी एक प्रकारचं वक्तव्य केलं की अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं। याचा अर्थ काय? त्यांच्या या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे। तर तिकडे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वाद झाला आणि दादा 15 मिनिटातच मंत्रिमंडळात बैठकीतून निघून गेल्याची चर्चा सुरू झाली। राजकीय वर्तुळात या खमंग चर्चेला सुरुवात झाली आहे। राजकीय चर्चेला उधाण आलंय, त्यामुळे अजित पवार महायुतीत नाराज आहेत का? त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय? ते महायुतीतून बाहेर पडण्याच्या विचारात आहेत का? काय घडतंय पडद्यामागे? या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत, पण सुरुवातीला बघूया या संदर्भातला खास रिपोर्ट। गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरल्याची चर्चा आहे। या बैठकीत राज्य सरकारनं एकापाठोपाठ एक अनेक निर्णय घेतले, पण ही बैठक सुरू होताच अवघ्या 10 मिनिटात उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीतून बाहेर पडले। अजित पवारांचा संताप होण्यामागचं कारण म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीत शेवटच्या क्षणी काही प्रस्ताव आणले गेले होते, त्यासाठी योग्य प्रक्रियेचं पालन केलं गेलं नाही, त्यामुळे अजित पवार नाराज झाले। या प्रस्तावात अलिबाग विरार कॉरिडॉरचा समावेश असल्याचं बोललं जात आहे। हा प्रकल्प मुख्यमंत्री शिंदेंचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातोय, पण त्यालाच अजित पवारांनी खोडा घातल्यामुळे हा वाद झाला। अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर जवळपास 38 निर्णय घेण्यात आले। मंत्रिमंडळ बैठकीतील या वादावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांमधील सुंदोपसुंदीवर निशाणा साधलाय। सगळं पाहिल्यानंतर राज्य कुठल्या दिशेने जात आहे हे महाराष्ट्राला कंगाल करून सोडतील, हा तो जाता जाता जेवढं मिळेल तेवढं लुटून महाराष्ट्राला कंगाल करण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे। त्यामुळेच अजितदादांनी कदाचित तिथून काढता पाय घेतला असावा। तुम्ही आतमध्ये लाईव्ह कॅमेरे बसवले पाहिजे, म्हणजे यापेक्षा भयंकर माहिती समोर येईल। कोणाचाही पायपोस कुणाच्या गळ्यात किंवा पायात नाही अशी परिस्थिती या सरकारची। मी मगाशीच सांगितलं, हे सरकार पहिल्या दिवसापासून एकमेकाच्या छाताडावर बसलेलं आहे, 3 पक्ष। सत्ताधाऱ्यांमधील वादाची ही काही पहिलीच वेळ नाहीये। यापूर्वीही काही निर्णयावरून महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली होती। अजित पवारांच्या अर्थ खात्यानं सरकारच्या काही प्रस्तावांना विरोध केला होता, तर भाजपच्या काही आमदारांना भूखंड देण्यास अजितदादांनी नकार दिला होता। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर आधीच आर्थिक भार पडला,
त्यामुळेच काही खात्यांच्या बजेटला कात्री लावण्यात आल्याचं बोललं जात आहे. आता मंत्रिमंडळ बैठकीत त्याचे पडसाद उमटल्याची चर्चा आहे. पण अजित पवारांनी मंत्रिमंडळ बैठकीतील वादाचं खंडन केलं आहे. माझा कार्यक्रम हा अहमदपूर तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये होता. 10ला कॅबिनेट होती. काही कारणाने कॅबिनेट उशिरा सुरू झाली. मला 1ला टेक ऑफ होतं. त्याच्यावर कॅबिनेट उशिरा सुरू झाल्यामुळं 11:30 ते 1 पर्यंत मी तिथं थांबलो आणि 1ला मला जाणंच गरजेचं होतं. वर्षभरापूर्वी अजित पवार महायुतीत दाखल झाले, पण त्यांच्या येण्याचा महायुतीला लोकसभेत फायदा झाला नाही. लोकसभेतील पराभवाचं खापर भाजपनं अजित पवारांवर फोडलं होतं. त्यातून महायुतीतील सुंदोपसंधी समोर आली. आता मंत्रिमंडळ बैठकीवरून नव्या चर्चेला तोंड फुटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.